मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण मराठी माध्यमांच्या शाळांना बंद होण्याच्या आता मार्गावर आहेत. शिक्षक समायोजन प्रक्रिया राबवण्याच्या शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे मराठी माध्यमाच्या सुमारे 600 शाळा बंद होण्याचा आता धोका निर्माण झालाय. आणि तसं झालं तर 25,000पेक्षा जास्त विद्यार्थी शाळा बाह्य ठरण्याची भीती आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळानं शिक्षण मंत्री दादा भुसे यांना नुकतंच या संदर्भातलं निवेदन देऊन या धोक्याची कल्पना दिलेली आहे. शिक्षक संचालकांनाही तसं निवेदन देण्यात आलेलं आहे आणि शिक्षक समायोजन प्रक्रिया तूर्त थांबवावी आणि 2025-26चा सेवक संच मंजूर झाल्यावर ती राबवण्यात यावी अशी मागणी महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, कार्याध्यक्ष शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि सचिव नंदकुमार सागर यांनी या निवेदनात केलेली आहे. एक मोठी बातमी आपण पाहतोय. राज्यात 600 मराठी शाळा आता बंद पडतात की काय, अशा प्रकारे शंका उपस्थित होती आहे. शालेय शिक्षण विभागानं एक मोठा निर्णय घेतला शिक्षकांच्या समायोजनासंदर्भात आणि त्यामुळे हा धोका निर्माण होऊ शकतो.